आम्हाला चालायला साधं मिळत नाही. दुर्लक्ष काय, साधं घरातून निघाल्यावर चालायला फुटपाथ चांगले नाहीयेत. ट्रेन आहे त्या सुद्धा एवढ्या प्लॅटफॉर्म आणि अंतर असतं की तरुण पण पडतात. तर आमची काय कथा. सरकारकडून आमच्या भरपूर अपेक्षा आहेत, कारण आम्ही एकंदर महाराष्ट्रात 1.5 कोटी ज्येष्ठ नागरिक आहोत आणि बहुतेक सर्वच्या सर्व आम्ही मतदान करतो. आज घरामध्ये मुलं आता लग्न होऊन गेली, मित्र कोण वारले कोण आहेत, पण ह्या सगळ्या गोष्टीतून आम्हाला असं समाधानकारक साथ देणारं कोण राहील आता. त्यावेळेला त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. केलंय, पण आमच्या बागेत सदा सरवणकरनी खूप काम केलंय. 3-4 वर्षापूर्वी मी त्यांना लॉकडाऊन नंतर सांगितलं तर बागेचं तुम्ही जर ती आजी आजोबा उद्यान बघाल तर त्याचं कायापालट केलेलं आहे. खूप विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदानासाठी अगदी काही दिवस शिल्लक आहेत. राज्यभरातील वेगवेगळ्या घटकांशी बातचीत करताना ज्येष्ठ नागरिकांचं नेमकं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं तर ज्येष्ठ नागरिकांचा विषय जर आला तर साधारणपणे निवडणुकांच्या निमित्तानं फक्त हा सर्व मोठा वर्ग राजकीय नेत्यांना आकृष्ट करताना पाहायला मिळतो. एरवी मात्र ज्येष्ठांच्या प्रश्नांकडे लक्ष नसतं अशाच पद्धतीची परिस्थिती आहे. काय तुमचं म्हणणं आहे, कारण तुम्ही वेगवेगळ्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना जाऊन भेटला, तुमचं एक ज्येष्ठ नागरिकांच्या सर्व संघटनांचं पत्र देखील दिलं. हो, आम्ही जवळपास 26 ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनांनी मिळून एक परिपत्रक आम्ही सगळ्या पॉलिटिकल पार्टीजना दिलं आहे. कारण ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा एक अविभाज्य घटक आहे. आज जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 1.5 कोटी हे ज्येष्ठ नागरिकांची लोकसंख्या आहे आणि प्रत्येक ज्येष्ठ नागरिक हा मतदान करतो. पण ज्येष्ठ नागरिकांच्या काही समस्या आहेत, त्यांच्या मूलभूत गरजा आहेत, त्याच्याबद्दल सरकारने किंवा या पॉलिटिकल पार्टीजनी सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. म्हणजे साध्या गोष्टी घेतल्या, तुम्ही हेल्थबद्दल जर म्हणाल तर त्यांच्यासाठी जिरॅटिक वॉर्ड्स पाहिजे, त्यांच्यासाठी हॉस्पिटल्समध्ये काही जागा राखीव पाहिजे, व्हॅक्सिनेशन तुम्ही त्यांच्यासाठी सुरू करा, त्यांच्या पेन्शन योजना आहे, इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल आहे, बऱ्याच गोष्टी आपण म्हणू शकतो. पण या सगळ्यांसोबत आम्ही एक गोष्ट प्रामुख्याने ही पण त्यांना सांगितली आहे की ज्येष्ठांना देण्यासोबत त्यांच्या अनुभवाचा फायदा पण तुम्ही करून घ्या. कारण आज जेवढी ज्येष्ठ नागरिक संख्या आपल्याकडे आहे त्यांना सुद्धा आपल्या कार्यक्रमांमध्ये, आपल्या समितींमध्ये तुम्ही त्यांना समाविष्ट करून घ्या, जेणेकरून ते तुम्हाला मदत पण करू शकतील. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. माझी इतरही मंडळी आहेत, ते तुम्हाला याबद्दल अजून सांगतील. काय सांगाल, काय अडचणींचं या कालावधीमध्ये फेस करताय तुम्ही, कोणत्या अडचणी आणि कशा पद्धतीनं सरकारकडून तुम्हाला अपेक्षा? सरकारकडून आमच्या भरपूर अपेक्षा आहेत, कारण आम्ही एकंदर महाराष्ट्रात 1.5 कोटी ज्येष्ठ नागरिक आहोत आणि बहुतेक सर्वच्या सर्व आम्ही मतदान करतो. तेव्हा आमच्या मतांवर खरं तर महाराष्ट्राचं चाललेलं आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. आता ह्या वयात आम्हाला रेल्वे, बस किंवा विमान प्रवास सुविधा अत्यंत सुरळीत मिळाव्यात, कन्सेशन मध्ये मिळाव्यात अशी पण आमची अपेक्षा आहे. वृद्धाश्रम आम्हाला हल्लीच्या काळात गरजेचं आहे, कारण विभक्त कुटुंब पद्धती आहे. आणि माझी असं म्हणणं आहे की लाडकी बहीण योजनावर जसा भार देतात तसा लाडकी आजी ही योजना सुद्धा ह्यांनी केली पाहिजे. कारण आजी म्हटल्यानंतर आता तिचं वय जास्त आहे, तिला सांभाळणारं पण कोण नाही, कारण विभक्त कुटुंब पद्धती आहे आणि ती शिकलेली नसेल किंवा नोकरी करणारी नसेल तर तिला खरोखर पैशाची अडचण आहे. ती कोणाकडे मागणार पैसे, ही अवस्था आहे. जेरियाट्रिक हॉस्पिटल हवेतच आहेत आपल्याला आणि प्रत्येक हॉस्पिटलमध्ये रिझर्व्ह कोटा ज्येष्ठांसाठी वेगळा ठेवण्यात यावा, ही अपेक्षा आहे. महत्वाच्या मागण्या या निमित्तानं त्यांना मांडलेल्या आहेत. साधारणपणे 1.5 कोटींच्या आसपास महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे, मतदार आहेत ही सर्व मोठ्या संख्येनं, आणि तरी देखील यांच्या मागणींकडे दुर्लक्ष होते अशी खंत त्यांना व्यक्त केली आहे. काय म्हणणे सर? अक्षरशः तुम्ही बोलात ते शब्द खरं आहे. कारण आता आपत्त्याच्या काळी असं इलेक्शनच्या बाबतीत तुम्हाला सिनियर सिटीजनची आठवण होते का? आज तुम्ही आमचे हे घेताय, उद्या तुम्ही सिनियर सिटीजन होणार आहात. ह्या दृष्टिकोनातून विचार करा. आणि आम्हाला आज घरामध्ये मुलं आता लग्न होऊन गेली, मित्र कोण वारले कोण आहेत, पण ह्या सगळ्या गोष्टीतून आम्हाला असं समाधानकारक साथ देणारं कोण राहील आता. त्यावेळेला त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका, असं आमचं म्हणणं आहे. आपले एक सहकारी म्हणाले लाडक्या आजी योजनेची सुद्धा गरज आहे. काय साधारणपणे अडचणींचा तुम्ही सामना करता? लाडक्या आजी म्हणजे मुख्य आधी तब्येतीची आमची काळजी घ्या. परत आम्ही एकटे असतो घरी, मुलं वगैरे आमची काही जणांना आहेत मुलं, काहींना नाही आहेत, ते बाहेर नोकरीच्या निमित्त बाहेर असतात. तर मी तरी एकटी असते घरी. तर कोणीतरी ॲटलिस्ट थोडे दिवसांनी येऊन चौकशी तर केली पाहिजे मी घरात आहे का नाही ते.
हो की नाही? म्हणजे समजा उद्या मी बाहेर नाही दिसले तर कोणीतरी विचारलं पाहिजे, अरे घर ह्या दिसल्या नाहीत, मग घरात काय झालं यांचं, अशी काळजी घेतली पाहिजे. मुख्य त्यासाठी गुड मॉर्निंग रोज आम्ही बोलायला सांगतो सिनियर सिटीजनना की हल्ली विभक्त कुटुंब पद्धती झाल्यामुळे कोणी जास्त नसतात काळजी घेणारी. मुलांना काळजी असते नसते असं नाहीये, परंतु कळत नाही. यासाठी आम्ही सगळ्या सिनियर सिटीजनना काय सांगतो, तुमच्या एरियातल्या कोणी ज्येष्ठ असतील ते रोज तुम्हाला दिसतात की नाही, नुसतं हाय हॅलो करा तरी कळतं हा माणूस जिवंत आहे नीट. मग आपल्याला काही त्याला मदत करायला जाता येते. हे झालं तुमचंच, तुम्ही काळजी घेताय ते. सरकारच्या बाबतीत प्रशासकीय लेवलला, शासकीय लेवलला किंवा आता विधानसभा निवडणुका आहेत, तुमची मदत घेतली जाते, पण तुमच्याकडे दुर्लक्ष होतंय अशी एक खंत मला पाहायला. हो, आम्हाला चालायला साधं मिळत नाही. दुर्लक्ष काय, साधं घरातून निघाल्यावर चालायला फुटपाथ चांगले नाहीयेत. नंतर एवढे उंच करून ठेवलेत की बाजूच्याला बोलवून हात धरून पाय टाकता येतो. ट्रेन आहे त्या सुद्धा एवढ्या प्लॅटफॉर्म आणि अंतर असतं की तरुण पण पडतात. तर आमची काय कथा. नंतर ते एस्केलेटर केलेले आहेत ते एकेका ठिकाणी केले आहेत, सगळीकडे नाही केले. त्यामुळे कुठून जायचं तिथपर्यंत चालत जायचं, लोक ढकलतात आणि त्यांचीही काही चूक नाही. ज्याला त्याला आपला व्यवसाय असतो, धावपळ करायची असते. डेव्हलपमेंट करताना वृद्धांच्या, ज्येष्ठांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले असं म्हणायचं. नाही केलंय, पण आमच्या बागेत सदा सरवणकरनी खूप काम केलं. 3-4 वर्षापूर्वी मी त्यांना लॉकडाऊन नंतर सांगितलं तर बागेचं तुम्ही जर ती आजी आजोबा उद्यान बघाल तर त्याचं कायापालट केलेलं आहे. खूप सगळं बसायला सोयी केल्या आहेत, टॉयलेट पण बांधून दिले. लोक घाणेरडे आहेत, ते चोऱ्या करतात, त्याला ते काय करणार. एक मिनिट तुम्ही काय सांगाल, काय पद्धतीच्या सध्या अडचणींचा तुम्ही सामना करताय, काय वृद्धांसाठी म्हणून वृद्धांबद्दल असं बोलायचं झालं तर सरकारने आता काही मंडळं स्थापन केलेली आहेत असं आता मी एका लेक्चरमध्ये ऐकलं. तर वृद्धांसाठी जे मंडळ आहे ते लवकर कार्यान्वित व्हावं, त्याच्या बाबतीत काहीतरी GR निघावा आणि वृद्धांना सोयी सवलती विशेष मिळाव्या. इथे जी वृद्ध महामंडळ आपली जी संस्था आहेत त्यांना एका ठिकाणी बोलवून चांगले हे द्यावे आणि जास्तीत जास्त मदत वृद्ध लोकांना करावी. कारण आमचा गट फार मोठा आता आहे, पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. तर त्यांच्या ज्या समस्या आहेत आरोग्याच्या, त्याच्याबद्दल सरकारने काहीतरी करावं, ठोस करावं. आपण पाहतोय ज्येष्ठ नागरिकांचं मोठं मतदान आहे आणि त्यामुळं कुठंतरी आमच्या मतदानाकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे अशा पद्धतीच्या भावना या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रशासकीय लेवलला, शासकीय लेवलला काय यांच्या बाबतीत निर्णय घेतला जातो हे देखील पाहणं आता महत्त्वाचं राहील. कॅमेरामन हेमंत कदमसह निलेश बुदावले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.